नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। ड्रग्ज विरोधात देशव्यापी लढा, नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाचा शुभारंभ। पंतप्रधान मोदींचे तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन। शिवमोग्यात डोंगर कोसळला, झोपडी गाडली, 3 वर्षांच्या मुलासह 3घांचा मृत्यू। राकसकोप धरणातून विसर्ग वाढल्याने मार्कंडेय नदीला दुसऱ्यांदा महापूर, भात पिकांसह हजारो एकर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट। निसर्गरम्य गोडचिनमलकी धबधब्याची मंत्री सतीश जारकीहोळींकडून पाहणी, पाणी प्रवाह आणि पर्यटन व्यवस्थेचा आढावा घेतला, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना। मंडोळी ते खादरवाडी रस्ता बनला, मृत्यूचा सापळा, 3 किलोमीटरच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, वारंवार अपघात होऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष। घोटगेरी परिसरातील पाणी उचल प्रकल्पाची मंत्री जारकीहोळींकडून पाहणी, गुणवत्ता आणि वेळेचे पालन करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश, सिंचन सुविधांना मिळणार बळकटी। ऑटो बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग, बस वाहकावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला, घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद। पावसाचा जोरदार तडाखा, शिरसीतील श्रीधरनगरसह अनेक भागात पाणी साचले, नागरिक व वाहन चालकांची गैरसोय। आणि स्वातंत्र्य दिनासाठी प्रशासन सज्ज, प्लास्टिक झेंड्यावर बंदी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश।